एक बातमी पाहूया. धुळ्यातून आहे. वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या व्हिडिओची खरं तर दखल घेत धुळे पोलीस आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्वरित LBSच्या पथकाला त्या तरुणाला अटक करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर पोलिसांनी धुळे शहरातील 100 फुटी रोडवर सुमैया हॉल नजीक वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेत नाचवणाऱ्या संशयित समीर खाटीक तसेच अयान मनियार या दोघांना देखील ताब्यात घेतलाय आणि त्यांच्या विरोधात 40गाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडून 4 तलवारी, एक चॉपर देखील पोलिसांनी जप्त केला आणि त्यांच्यावरती कायदेशीर अशी कारवाई केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे आहेत आपल्यासोबत. नागिंद, आपण पाहतोय हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न या तरुणांना भोवला आहे. नक्कीच वर्षा, काल आपल्या मित्राचा वाढदिवस असल्याच्या कारणाने धुळे शहरातील 100 फुटी रस्त्यावर असलेल्या या दोघही तरुणांनी डीजेच्या तालावर नृत्य करत वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरामध्ये दहशत माजवण्याच्या उद्देशाने तलवार भिरकावल्याचं देखील आपल्याला या चित्रामधून बघायला मिळत आहे, या दृश्यामधून बघायला मिळत आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत LCBच्या पथकांना तात्काळ या दोघही तरुणांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आणि पोलिसांचे आदेश प्राप्त होताच काही वेळातच धुळे LCBच्या पथकांनी या दोघांचाही तपास लावत या दोघांना आता ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्यांना आता त्यांच्यावर कायदेशीर पुढील कारवाई धुळे LCBच्या पथकाच्या माध्यमातून केली जात आहे. वर्षा. नागिंद, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.